अनेक सदस्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि मी देखील अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी उभा आहे। माननीय राज्यपाल महामहिम राज्यपाल महोदयांनी सरकारच्या कामगिरीचा सविस्तर आढावा आपल्या अभिभाषणातून मांडला आणि जे महायुती सरकारने केलं, जे गेल्या 3.5 वर्षात असेल, गेल्या वर्षभरातलं कामकाज असेल आणि त्याच्यावर जो काही विकास महायुती सरकारने केला तो आपल्या समोर आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे आणि म्हणून चौफेर विकासाचं चित्र त्यांनी मांडण्याचा प्रयत्न राज्यपाल महोदयांनी केलेला आहे। भविष्यातल्या महत्त्वाकांक्षी विकासाचा योजनांचा आढावा देखील त्यांनी त्यामध्ये घेतला, मांडला आणि महाराष्ट्राच्या जनतेने सभापती महोदय महायुतीवर विश्वास दाखवला, त्यामुळे प्रगत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही नेहमी सांगतो की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं आहेत, पण विरोधी पक्ष काय ते मानत नाही आणि त्यांचा तो हे खरं म्हणजे आम्ही विरोधी पक्षाला कधी कमकुवत समजत नाही। विरोधी पक्ष कितीही असला तरी सुद्धा तुमच्याशिवाय शोभा नाही ना समोर, पण ते काही लोक गायब आहेत तिथे आणि म्हणून आम्ही नेहमी त्यांचा आदर करत असतो। परंतु राज्य सरकारने घेतलेले चांगले निर्णय शशिकांतजी, त्याचा देखील आदर तुम्ही करायला शिकलं पाहिजे, केला पाहिजे आणि म्हणून जे चांगलं आहे ते भाई जगतापचीच वाट बघत होतो या आणि म्हणून त्यामुळे प्रगत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी जे काय आम्ही 3.5 वर्षामध्ये काम केलंय त्यामध्ये अनेक योजना विकास प्रकल्प आपल्या समोर आहेत, ते काय लपून राहू शकत नाही आणि त्यामुळे जनतेने जो अभूतपूर्व विश्वास दाखवला भाई विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्याला कधी मॅन्डेट आहे, जनतेचं मॅन्डेट, शेवटी जनतेचं मॅन्डेट आहे। काही लोक म्हणत होते की आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या न्यायालयात देखील गेले, एकदा गेले, दोनदा गेले, तीनदा गेले, चारदा गेले, पण जनतेने मॅन्डेट दिलं, त्याच्यावर मी पुढे बोलतो। पण जो विश्वास सभापती महोदय महाराष्ट्रातल्या जनतेने महायुती सरकारवर दाखवलाय, तो विश्वास सार्थ करण्याचं काम किंबहुना त्याला तडा जाऊ न देण्याचं काम महायुती सरकार म्हणून आम्ही करतोय। हा शब्द आमचा आहे आणि आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि म्हणून विकास अजितदादा आपल्यात नाहीत, परंतु त्याच्यावरही मी बोलणार आहे। विकास आणि कल्याणकारी योजना ज्या आहेत आणि लोककल्याणाची ही यात्रा कधी थांबणार नाही। बजेट अधिवेशन म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांचं अधिवेशन आणि परंतु अजितदादांच्या दुर्दैवी निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचं सावट आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनावर दुःखाची छाया आहे, ही वस्तुस्थिती आहे। आपण कोणी या धक्क्यातून अजून तरी सावरलेलो नाही। आपल्याला जी घटना घडली आहे ते अजूनही ती अनपेक्षित घटना आहे, अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नाही आणि तरी सुद्धा आपल्याला जे सत्य आहे हे सत्य, कटू सत्य सगळ्यांना मान्य करावं लागतं। अजितदादांनी नेहमी विकासाचं राजकारण केलं, त्या दृष्टिकोनातून काम करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल। कारण त्यांचे मी शोकसभेत देखील किंबहुना त्या दिवशी सभागृहात देखील म्हणालो की अतिशय बारीक सारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष असायचं, क्वालिटीमध्ये कधी तडजोड करायची नाही।
कुठे एखादी इमारतीचं उद्घाटन असेल, कुठल्या कोर्टाचं उद्घाटन असेल, चीफ जस्टिस असतील, सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश असतील, हायकोर्टाचे असतील, परंतु त्यामध्ये कुठे काही अगदी बारकाईने ते पाहायचे आणि ते त्रुटी त्यांच्या नजरेतून सुटायची नाही आणि त्या अधिकाऱ्यांना सांगायचे याचा दुरुस्त करून घ्या. आणि हे अधिवेशन तर बजेटचं अधिवेशन म्हटलं की अजितदादा, त्यांची लगबग, ते सगळे कार्यकर्ते, आमदार, खासदार, त्यांच्या प्रस्तावांना न्याय देणं, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्या समोर होत्या. परंतु दुर्दैवाने ते आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांनी जी कामाची पद्धत दाखवून दिलेली आहे, त्यांचे विचार आणि त्यांचं विकासाचं विजन आपल्या सोबत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच मी म्हणालो त्यांच्या दृष्टिकोनातून काम करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी ने बजेट मांडण्याची जबाबदारी घेतलेली आहे. देवेंद्रजी देखील आर्थिक जी काही समीकरणं आहेत त्याच्यामध्ये त्यांचा दांडगा अभ्यास आहे. ते अर्थतज्ञही आहेत. साध्या सोप्या भाषेत बजेट कसं समजून घ्यायचं त्यावर देखील त्यांनी पुस्तक लिहिलं, त्याचं प्रकाशनाला देखील आपण होतो. राज्याच्या तिजोरीची नाडी त्यांना अचूक माहिती आहे आणि त्यामुळे राज्याला आणखी प्रगतीपथाकडे नेण्यासाठी, समृद्धीकडे नेण्यासाठी नेणारा अर्थसंकल्प ते मांडतील या बाबतीमध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नाही. 2022 सभापती महोदय, 2022 पासून या राज्यामध्ये विकास प्रकल्प पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही केलंय. यापूर्वीच्या सरकारमध्ये देखील मी होतो आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलेलं आहे की जे प्रस्ताव, जे विकास प्रकल्प जे थांबवले गेले, ज्या योजना थांबल्या, त्यांना आम्ही चालना देण्याचं काम केलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून विकासाची घोडदौड जी आहे 2022 पासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी या महाराष्ट्रात सुरू झाली. राज्यपालांच्या अभिभाषणात त्याचं प्रतिबिंब निश्चित उमटणार आहे आणि त्यामध्ये कुणाचंही दुमत असण्याचे कारण नाहीये. आणि म्हणून राज्यात विकास केला नसता तर शशिकांतजी महायुतीचा विकास झाला नसता, महायुतीचा विजय झाला नसता. जर आम्ही विकास केला नसता तर महायुतीचा विजय कसा झाला असता. आणि म्हणून त्याच्यावर पण बोलतो मी. तुमचं आणि परंतु राज्यातलं विकासाचं चित्र विरोधकांना दिसत नाही, हे दुर्दैव आहे. तुम्हाला सगळ्यांना नाही मी सांगत आहे, पण जे काही लोकांनी मतं मांडली त्यांच्याबद्दल बोलतोय. कारण विरोधकांनी सभापती महोदय डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, कानावर हात ठेवलेले आहेत. गांधीजीने आपल्याला सांगितलं होतं, बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो. पण विरोधक नेमकं उलटं करतायत, त्यांना चांगलं, मी मगाशीच म्हटलं की चांगल्याला चांगलं, एखाद्या विरोधी पक्षातल्या लोकांनी चांगल्या सूचना केली त्याचा आदर आम्ही करतो ना, केलेला आहे भाई, बरोबर आहे ना. आणि म्हणून त्यांना चांगलं दिसत नाही, त्यांच्या कानावर चांगलं पडत नाही आणि चांगलं ते बोलत नाहीत. आणि म्हणून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे सर्वांची भूमिका सभापती महोदय सकारात्मक राहील अशी अपेक्षा होती. पण चहापानापासूनच काही विरोधी पक्षाने जे काय करायचं ते नेहमीचं राजकारण सुरू केलं. याही वेळेस केलं. हम नाही सुधरेंगे हा जो काही संदेश द्यायचा होता तो दिला. ठीक आहे, तरी सुद्धा आम्ही काही वाईट वाटून घेत नाही, म्हणजे वाईट मानत नाही. ठीक आहे, विरोधी पक्षाचा अधिकार आहे. ते म्हणाले काय, आम्ही त्यांची काळी चहा आणि काळी कॉफी कशाला प्यायची, त्यांचे काळे धंदे बाहेर काढू. आता काळे धंदे आमचे असते तर जनतेने विधानसभेत 232 आमदार दिले असते. त्यानंतर झालेल्या नगर परिषदेमध्ये
75 ते 80% विजय दिला असता. बंटी पाटील साहेब, महापालिकेमध्ये एवढं यश मिळालं असतं, जिल्हा परिषदेमध्ये एवढं यश मिळालं असतं. तर काळे धंदे कुणाचे त्यात मी आज काय जात नाही. ज्यांची काळे धंदे केले त्यांना लोकांनी घरी बसवलं आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला काळी चहा आणि काळी कॉफी नसती पाजली, चांगले फ्रेश दुधाची कॉफी पाजली असती, दुधाचा पांढरा चहा पाजला असता. कारण त्या आणि गोकुळचा, त्यामुळे काळा बेरा आम्हाला काय माहित नसतं. आम्ही एकदम जे काय आहे ते समोर आमचं खुलं किताब आहे. आणि तुम्ही जरूर या माझ्याकडे, माझ्याबरोबर बसा आणि मी विरोधी पक्ष असला तरी त्यांना मी खरं तेच सांगणार. आणि आपला तर संबंध वेगळा आहे, आपण एकाच मातीतले आहोत. आणि म्हणून प्रत्येक अधिवेशनामध्ये विरोधकांचा गोंधळ वाढताना दिसतो. संख्या कमी होते पण गोंधळ वाढतोय, हा उलटा प्रवास चालू आहे. आणि म्हणून त्यामुळे विसंवाद वाढतोय. नेमकी टीका कशावर करायची, कशी करायची, हे देखील टीका करा, बिलकुल करा, टीकेला आमचं ना नाहीये. परंतु टीका म्हणजे करताना आपण खरं बोललं पाहिजे, त्याचा आपला एव्हिडन्स असला पाहिजे. आरोप करताना, म्हणून मी नेहमी काय सांगतो, आरोपाला मी आरोपाने उत्तर देणार नाही, टीकेला टीकेने उत्तर देणार नाही. आरोपाला कामातून उत्तर देणार, टीकेला कामातून उत्तर देणार. आणि म्हणून जे काय तुम्ही पाहिलंय, जे काय यश मिळतंय तो ह्याचाच भाग आहे. आणि म्हणून विरोधक गोंधळलेले आहेत आणि त्यांना काय करावं, खरं म्हणजे अधिवेशन अर्थसंकल्पीय आहे, आणखी अधिवेशन पुढे आहे, त्यामध्ये तरी अपेक्षा आहे की राज्यातले जनतेचे प्रश्न मांडा, लोकांना न्याय देण्याचं काम करा. आणि या अधिवेशनाचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे ही अपेक्षा असते. आणि विरोधी पक्षाला जनतेचे प्रश्न आणि आवाज बनवून काम करायचं असतं, ते आपण केलं पाहिजे, ही अपेक्षा आमच्याकडून तुमच्याकडून आम्हाला आहे. आणि म्हणून काही लोक बोलतात चांगले, म्हणजे सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल देखील बोलत असतात. पण या सर्व मॅन्डेट नंतर हे गेल्या वर्षीचं देखील बजेट सेशन झालं आणि त्यानंतर महायुती सरकारने, तुम्ही काय बोलले ते ऐकलं मी, हॅट्रिक करून दाखवले आणि सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा फार, खरं म्हणजे मला बोलायला ते आवडत नाही, टीका करायला, पण दुवा उडवला, ही वस्तुस्थिती आहे. लोकांनीच केलं ते, जनतेने. आणि तरी सुद्धा विरोधकांचं देखील गिरे भी तो टांग ऊपर वाली बात रहती है, असं असतं. त्यामुळे कुठंतरी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन केलं पाहिजे. सुंब जळला तरी पीळ कायम म्हणतो आपण, तशा प्रकारची परिस्थिती आहे. तुम्ही वैयक्तिक कोणी आपल्याबद्दल घेऊ नका बिलकुल. हा, सत्ताधाऱ्यांना मात चढलाय, मस्ती आली आहे, अशी भाषा देखील काही विरोधकांनी वापरली. सभापती महोदय, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, परंतु सत्ता आल्यानंतर त्या व्यक्तीचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी आपण केला पाहिजे, गोरगरिबांसाठी आपण केला पाहिजे, गरजू माणसांसाठी केला पाहिजे. आपला अधिकार आपण सर्वसामान्यांच्या विकासासाठी वापरला पाहिजे. माणसं जोडली पाहिजे, जोडलेली माणसं टिकवली पाहिजेत. आणि म्हणून लोकांची कामं केली पाहिजेत, लोकांमध्ये गेलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. ऑफिसमध्ये बसून, घरी बसून आपल्याला लोकांशी संवाद साधता येत नाही, तिथे जागेवर जायला पाहिजे. आणि म्हणून आमची काम करण्याची पद्धत जी आहे फेस टू फेस आहे.
फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस आहे. लोकांना भेटणं केलं ना आम्ही लोक. तुम्ही लोक पण काय लोक काम करता ना, लोकांमध्ये जाता ना, केलंच पाहिजे. सत्ताधारी असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या. आणि आमची जी काही लोकांची नाळ जुळलेली आहे, संकटामध्ये आम्ही लोकांच्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतो. आपत्ती आली तर आम्ही तिथे जातो, संकट आलं तिथे जातो. आणि त्यामुळे लोकांनी, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम जे लोक करतात त्यांच्या पाठीशी जनता उभी राहते. आणि म्हणून जनतेने विरोधी पक्षाला एकदा दोनदा तीनदा क्लीन बोल्ड करून टाकलेलं आहे सभापती महोदय. आणि पुन्हा पुन्हा हिट विकेट होण्याची सवय तुम्हाला विरोधी पक्षाला लागलेली आहे. तरी सुद्धा हाऊस काय भागत नाही भाई. आणि तरी असू द्या. आणि काही लोक बेचूट खोटं बोलतात, वायफळ बोलत असतात, वायफळ बडबड करत असतात. हे दुर्दैव आहे खरं म्हणजे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो, तुमच्या म्हणजे दम नाही आरोपात हद्दपार झालात तुम्ही जनतेच्या दरबारात. म्हणजे आरोप करताना देखील, आरोप करताना त्याला सगळे पुरावे पाहिजेत, पुराव्यानिशी आरोप केले पाहिजेत, ही वस्तुस्थिती आहे. पण आपलं भाषण असं काही लोक करतात की त्याच्यामध्ये जवळपास 90% सगळं खोटं असतं. ते बोलून घेत जातात, त्याच्या बातम्या होतात, तेवढ्यावरच प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक खोटं बोला पण रेटून बोला, अशा प्रकारची सवय काही लोकांना लागली आहे. पण याच्याने काय हासिल होणार नाही. लोकांना कळतं आहे, लोक सुज्ञ आहेत, जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून मतदारांना देखील माहीत आहे, महायुती सरकार केवळ निर्णय घेत नाही भाई, तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करते. हे मी सांगतो म्हणून बोलत नाही. मी बोलतोय ते जे आहे ते सत्य बोलतोय. 2.5 वर्षाचं आपण कारभार पाहिलाय मी मुख्यमंत्री असताना, आणि आता वर्षभराचा देखील आपण पाहिलाय. त्यामुळे जे 3.5 वर्ष जे काम केलंय या महायुती सरकारने ते आपल्या समोर आहे. आजच सकाळी एक मुंबई सेंट्रल मधला एक पुलाचं आम्ही उद्घाटन करून आलो. ऑनलाईन उद्घाटन केलं. लोकांचा खोळंबा नको म्हणून. शशिकांतजी, तो पूल 130 वर्षाचा होता, ब्रिटिशकालीन, आणि तो 15 महिन्यात कंप्लीट केला. 4 महिने अगोदर केला. म्हणजे बिफोर टाइम. हे असे प्रकल्प आम्ही केले. म्हणून या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जे लटकलेले प्रलंबित असलेले प्रकल्प त्यांना आम्ही चालना देऊ शकलो. उदाहरण मी फक्त आज केले म्हणून सांगितलं मी. आणि म्हणून आम्ही विकासाचे, मी नेहमी सांगतो की विकासाचे मारेकरी होऊ नका, विकासाचे वारकरी व्हा. शेवटी विकास हा विकास आहे. लोकांना काय पाहिजे? काम पाहिजे. लोकांना, जनतेला आरोपामध्ये तथ्य नसतं. आरोपामध्ये त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे. शिव्या शाप जे कोणी देतात त्याच्यामध्ये लोकांना काही पडलेलं नाही. लोकांना पाहिजे काम, लोकांना पाहिजे या राज्याचा विकास. आणि म्हणून डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे, विकास हा आमचा अजेंडा आहे. त्या अजेंड्यावर आम्ही काम करतोय. आणि म्हणून आम्ही विकासाचं राजकारण करतो सभापती महोदय, स्थगितीचं राजकारण आम्ही केलं नाही. आणि म्हणून आघाडी सरकारच्या काळात ज्यावेळेस जी कामं रखडली ती आम्ही पूर्ण केली. नवीन कामं घेतली, त्याला आम्ही चालना दिली. आणि म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून मी या अधिवेशनामध्ये खरं म्हणजे विरोधकांवर टीकाटिप्पणी करणारच नव्हतो. पण मी बघितलं सगळ्यांची भाषणं, तर मग काय खोटं सगळं काय बोलले ते मला शेवटी त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून कुठलंही अशा प्रकारचं पब्लिक परसेप्शन होऊ नये की विरोधकांनी जे बोलले ते खरं आहे आणि सत्ताधारी याच्यामध्ये कुठेतरी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतलेत. आणि म्हणून मी त्याचं या ठिकाणी, कारण जे बोलताना पूर्णपणे पुराव्यानिशी बोललं पाहिजे होतं, अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे होतं.
परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. आणि म्हणूनच मी याचं उत्तर देत असताना एक तरी विकास काम दाखवा. अरे एक तरी नाही, आम्ही 100 विकास कामं तुमच्या समोर दाखवतो. पण तुम्हाला जर विरोधी पक्षाला दिसतच नसेल तर मग आमचा काय दोष? मग विरोधी पक्षाने आपले डोळे तपासून डॉक्टरकडे जाऊन तपासले पाहिजेत, असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून अटल सेतू काय, कोस्टल रोड, समृद्धी हे आपल्या समोर आहे. आणि त्यामुळे विरोधकांनी विकासावर बोलावं, सूचना कराव्यात. आताही अधिवेशन पुढे आहे, विधायक चर्चा करावी, पण फक्त विरोधाला विरोध या ठिकाणी करता कामा नये. आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, प्रशासकीय सगळ्याच आघाड्यांवर महाराष्ट्राची स्थिती मजबूत आहे. ही वस्तुस्थिती आहे. अभिभाषणामध्ये राज्यपालांनी हे वास्तव मांडलेलं आहे. हे वास्तव आहे.